टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली पूर्व, इयत्ता 2, विषय मराठी, घटक 20, कणभर तीळ, भाग 1. 20. कणभर तीळ. ऐकूया गाऊया. वाटाणा फुटाणा शेंगदाणा, उडत चालले टनाटना, वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघेही जण. तीळ चालला भर भर, थांबत नाही कुठे पळभर. तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही. काम आहे मोठं मला नाही सवड, ऐक तर जरा पहा तर खरा, कणभर तिळाचा मनभर नखरा. बघा तरी थाट, सोडा माझी वाट, बघूया गंमत करूया जम्मत, चल रे जाऊ याच्या बरोबर. तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर. तीळ शिरला आत, थेट स्वयंपाक घरात. ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात. ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून, घाल मला पाकात, हलवा कर झोकात. ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत. इकडून तिकडे बसली हलवीत, शेगडी पेटली रसरसून, वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. आताच आपण ही कविता वाचली. आता ऐकूया गाऊया. आता ही कविता आपण तालासुरात म्हणूया. ऐका तर. वाटाणा फुटाणा शेंगदाणा, उडत चालले टनाटना, वाटेत भेटला तिळाचा कण, हसायला लागले तिघेही जण. तीळ चालला भर भर, थांबत नाही कुठे पळभर. तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही. काम आहे मोठं मला नाही सवड, ऐक तर जरा पहा तर खरा, कणभर तिळाचा मनभर नखरा. बघा तरी थाट, सोडा माझी वाट, बघूया गंमत करूया जम्मत, चला रे जाऊ याच्या बरोबर. तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर. तीळ शिरला आत, थेट स्वयंपाक घरात. ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात. ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून, घाल मला पाकात, हलवा कर झोकात. ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत. इकडून तिकडे बसली हलवीत, शेगडी पेटली रसरसून, वाटाणा फुटाणा शेंगदाणा गेले घाबरून. बघा, ही कविता कोणी लिहिलेली आहे? लीलावती भागवत यांनी ही रचली आहे आणि तयार केलेली आहे कविता. तुम्ही पण अशी तुमच्या मनाने कविता तयार करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.